शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी लागलेला आहे शक्ती या कंपनीचा 3 HP 70 मीटर हेडचा पंप या ठिकाणावर लागलेला आहे। ढगाळ वातावरण आहे। पाणी कशा पद्धतीत मारतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहे। बोरमध्ये 200 फुटापर्यंत हा पंप शेतकऱ्यांनी सोडलेला आहे। या ठिकाणावर जे आहे ते अशा पद्धतीत स्ट्रक्चर उभं केलेलं आहे। याच्यामध्ये बघायचं झालं तर ह्या प्रीमियर एनर्जीच्या प्लेट आहेत। आता ह्या प्लेट जे आहेत तर याचा थोडासा डाटा हा वेगळा आहे। अदर प्लेटच्या बाबतीमध्ये सेम आहेत मोनोक्रिस्टलाइन्स। आता बऱ्याच ठिकाणी बायफिशियल सुद्धा प्लेट त्यांनी दिलेली आहेत। आता या ठिकाणी मोनोक्रिस्टलाइन्सच्याच हे आहेत प्लेट आहेत। त्याच्यावर जे आहे ते पॉवर जनरेशन क्षमतेमध्ये जे आहे ते याचा फरक पडतो। एकंदरीत पॉवर जनरेशन थोडंसं हाय आहे या प्लेटचं। व्होल्टेज जनरेशनच्या संदर्भात सुद्धा थोडंसं कॅपॅसिटी जास्त आहे। त्यामुळे एकंदरीत पंप हा चांगल्या पद्धतीत परफॉर्म्स करतो। चांगल्या पद्धतीत पाणी वगैरे देण्याची क्षमता जास्त आहे। एकंदरीत ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा जे आहे तर याच्या चांगल्या पद्धतीत काम करतो। आता याचं फाउंडेशन जर बघायचं झालं तर आता शक्तीने अशा पद्धतीत जे आहे ते वेगवेगळं पोलवर 2-2 प्लेट इन्स्टॉल करून हे फाउंडेशन करत आहे। आणि बघायचं झालं तर आता समजा हे या ठिकाणी काही यांची पुराची वगैरे जे काही अडचण आहे त्यामुळे हे उंचावर यांनी फाउंडेशन केलेलं आहे या ठिकाणावर, कारण ओढा नाला जवळ आहे त्याच्यामुळे हे एक फाउंडेशन वर करण्यासाठी यांना भाग पडलं। आणि आता शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की फाउंडेशन जे आहे ते थोडंसं टेकडीवर न करता जे आहे ते तुम्ही खाली करण्याचे प्रयत्न करा, कारण याच्यामध्ये कसं असतं की नुकसान होण्याचे चान्सेस जास्त आहेत। मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये एक फोटोसुद्धा दाखवत आहे की त्या फोटोमध्ये जे आहे ते कंपनीच्या लोकांनी जे आहे ते गलती केलेली होती की एकंदरीत खालचे पोल कापून 2-2 फुटापर्यंतच जे आहे तर त्याच्यामध्ये खड्डे करून फाउंडेशन केलं त्यांनी। आणि नंतर जे आहे ते अशा प्रकारचं ते बघायचं झालं तर हे पूर्णपणे कोलमडून पडलेलं होतं। तर अशा पद्धतीने न करता आता शेतकऱ्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी पण आम्हाला सांगितलं की 3 ते 4 फुटापर्यंत त्यांचे खड्डे त्यांनी खोल केले होते आणि व्यवस्थितरित्या फाउंडेशन वगैरे केलं। सर्वप्रथम सांगतो की आम्ही कोणत्याही कंपनीचा प्रचार करत नाही, कोणत्याही कंपनीचा प्रसार करत नाही आणि कोणत्याही कंपनीला डावलणे हा आमचा उद्देश नाही। फक्त एक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून सर्व साधन कसे येतात, सर्व पंपाची माहिती व्हावी या संदर्भात जे आहे ते एक माहितीस्तव आपण व्हिडिओ या ठिकाणावर टाकत आहे। आणि आता याची संपूर्ण माहिती जी आहे ते कंट्रोलर कशा पद्धतीत आहे, विशेषतः याच्या प्लेट शक्तीच्या ज्या प्लेट आहेत प्रीमियर एनर्जीच्या प्लेट आहेत। आणि प्रीमियर एनर्जी सुद्धा आता जे काय आहे ते त्यांचे स्वतःचे पंप इन्स्टॉल करत आहेत। स्वतःचेच म्हणजे इकोझनचं त्याच्यामध्ये कंट्रोलर आणि मोटर त्या ठिकाणी येत आहेत। आणि प्लेट जे आहेत ते सेम क्वालिटीचे त्यांच्या प्लेट आहेत। या प्लेटमध्ये सर्वात मोठा म्हणजे मोटरचं काम करण्याची क्षमता आहे ते प्लेटच्या पॉवर जनरेशनवर आहे। तर याची जे प्लेट आहे ह्या दोन्ही साईड पॉवर जनरेट करतात। आता सर्वप्रथम आपण जे आहे ते याच्या प्लेटवरचा डाटा बघूयात, नंतर कंट्रोलर कशा पद्धतीत आहे तोही आपण बघूयात। AC-DC कंट्रोलर आहे का हे सर्व बघूयात। तर या ठिकाणावर जे आहे ते आपण प्लेटवरचा डाटा इथे बघू शकतो। आता हे तुम्हाला ते नाही दाखवता येणार आहे प्लेटवरचा जो डाटा आहे तो। आता याची जे काही प्लेटची कॅपॅसिटी आहे एका प्लेटची जवळपास म्हणजे 535 वोल्ट ह्या लोडवर 5 ते 35 वॅट ह्या लोडवर पॉवर जनरेट करतात आणि 586 वॅटची एवढी एक प्लेट आहे। एकंदरीत बघायचं झालं तर अदर कंपन्याचे आपण बघतो तर 535 ते 500 वॅटच्या प्लेट त्या ठिकाणी लावलेल्या आहेत। आता याची जे काही सर्वात मेन मोटर चालवण्यासाठी लागणारा व्होल्टेज आहे, एका प्लेटची व्होल्टेज जनरेशन क्षमता जी आहे ते 49.51 वोल्ट एवढी आहे। आणि लोडवर ही प्लेट जी आहे ते जवळपास याच्यामध्ये तुमचं 41 वोल्ट एवढा व्होल्टेज त्या ठिकाणी प्रोड्यूस करते। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर व्होल्टेज जे आहे ते आपल्या लोडवर अदर प्लेट आहेत तर त्या 35 वोल्टपर्यंतच त्या ठिकाणी व्होल्टेज जनरेट करतात। त्यामुळे मोटरचं जे काही काम करण्याची क्षमता आहे ती कमी होते। मला या कंपनीला असं नाही की मी प्रमोट करतोय वगैरे अशातला भाग नाही। एकंदरीत त्या प्लेटवरचा डाटा मला सांगतोय। आणि 25 एम्पियरपर्यंत याची जे काय आहे ते शॉर्ट सर्किट कॅपॅसिटी या ठिकाणावर यांनी दिलेलं आहे। तर इथे जे आहे तर हा त्याचा कंट्रोलर आहे, हा फुल्ली AC-DC कंट्रोलर आहे। या ठिकाणावर जे आहे तर कंट्रोलरचा जो डाटा आहे तर 15 एम्पियरपर्यंत शॉर्ट सर्किट याचा हे आहे। त्याच्यानंतर 300 वोल्टपर्यंत AC आउटपुट हा देऊ शकतो। याच्यामध्ये पण या प्लांटवर एकंदरीत बघायचं झालं तर AC मोटर चालत नाही, कारण याची कॅपॅसिटी जी आहे पॉवर जनरेशन कॅपॅसिटी ही कमी आहे।
याचं व्होल्टेज क्षमता जी आहे ते कमी आहे, जवळपास 200-240 पर्यंत. सिंगल फेज मोटर याच्यामध्ये चालते. 230 वोल्टची मोटर तुमची आरामशीर याच्यावर चालू शकते. कारण एकंदरीत सर्व प्लेटची जर मिळून लोड ओव्हर जरी कॅपॅसिटी बघितली तर 240 वोल्ट होते. त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल फेज 3 HP ची मोटर 230 वोल्टची त्याच्यावर पाणबुडी तुम्ही त्या ठिकाणावर आरामशीर चालवू शकता. एकंदरीत हे जर बघायचं झालं तर अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. व्यवस्थितरित्या इथे अर्थिंग वगैरे दिलेली आहे, फाउंडेशन वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणावर केलेलं आहे. त्या साईडला वीज रोधक वगैरे त्यांनी बसवलेलं आहे. आता हे 5 HP स्ट्रक्चर सुद्धा अशाच पद्धतीत येतं. त्यांनी हे जे काही आहे ते इथं वेगळे आणखीन स्ट्रक्चर तिथे वाढवले जातात. आता हे आपण या ठिकाणावर जे आहे ते मोटर ऑन करू. चालू केले का? मोटर ऑन करू. मोटर ऑन केल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये जे आहे ते पूर्णपणे जो डाटा आहे कंट्रोलर मोटर RPM किती घेते काय घेते हे सगळं या ठिकाणी दाखवलं जातं. आणि इथे शॉर्ट सर्किट ब्रेकर सुद्धा तिथे दिलेला आहे. आता या ठिकाणी जो आहे तो हा एक पंप आहे, 70 मीटर 3 HP चा पंप आहे. आता पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे तर साधारणतः 1.5 इंच पाणी या ठिकाणी देत आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, बोरला सुद्धा पाणी या ठिकाणी कमी आहे, त्यामुळे हा पाणी एकंदरीत कमी मारतो. पण बघायचं झालं तर ऑदर पंपाच्या बाबतीत मध्ये जे आहे ते पाणी हा एकंदरीत ढगाळ वातावरणामध्ये पाणी व्यवस्थित मारतो. कारण आपण 3 HP 30 मीटर हेडचा सुद्धा रिव्ह्यू या अगोदर घेतला होता ऑदर कंपनीचा. तर त्या ठिकाणी ढगाळ वातावरणामध्ये पाणी हे येत नव्हतं. पण याच्यामध्ये बघायचं झालं तर बोरचा पंप असून पण अशा पद्धती या ठिकाणावर पाणी मारता. आणि हा पंप तुम्हाला 250 फुटापर्यंत 250-300 फुटापर्यंत तुम्ही खोलीपर्यंत त्या ठिकाणी सोडू शकता. त्याच्यावर पण व्यवस्थितरित्या काम करेल. एवढंच जे आहे ते आज या शक्ती पंपाबद्दल जे आहे ते आपल्याला माहिती शेतकऱ्यांना द्यायची होती. आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. एकंदरीत तुम्हाला जर शक्ती पंपाची निवड केली असेल तर आता त्यांचं जे काही मटेरियल येणं चालू झालेलंच आहे. परंतु थोडंसं याच्यामध्ये काय आहे की लेट होत आहे. कारण याच्यामध्ये या लोकांचे जे काही पंप आहेत ते जास्त म्हणजे जवळपास 5,000चा कोटा त्यांनी दिलेला होता. हे बघा बोरला पाणी कमी असल्याच्या कारणानं या ठिकाणावर आता पाणी जो आहे तो म्हणजे गुळण्या मारतोय बोर. तर त्या ठिकाणी पाणी हे संपलेलं आहे. तर एकंदरीत लवकरच तुम्हाला मटेरियल सुद्धा येणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.